राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय। काही दिवसांनी दिवाळी देखील येते, पण यंदा दिवाळीबरोबरच राजकीय दिवाळीचे फटाके देखील राज्यात सर्वत्र फुटू लागले आहेत। महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक आहे, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी म्हणजेच निकालाचा दिवस आहे। त्यामुळे राज्यातील सर्वच पक्ष यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आपलं सर्वस्व पणाला लावताना दिसतील। खरं तर यंदाची निवडणूक ही शिवसेना आणि राष्ट्रवादी असे दोन पक्ष फुटल्यानंतरची पहिलीच विधानसभा निवडणूक आहे। पण यंदाच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे घराण्याचे दुसरे उमेदवार अमित ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अमित ठाकरे आणि माहीम विधानसभामधील लढतीचा आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी संकेत किशोर गोलतकर आणि तुम्ही पाहत आहात नवशक्ती यूट्यूब चॅनल। आज सकाळीच मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत आशिष शेलार यांनी अमित ठाकरे यांच्याबद्दल एक मोठं विधान केलं आहे। आशिष शेलार असे म्हणाले की मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांनाही विनंती आणि चर्चा करणार आहे। महायुतीत कोणताही मतभेद दरारा नाही। सदा सरवणकर यांच्या उमेदवारीलाही आमचा विरोध नाही, पण असं का होऊ शकत नाही की महायुती म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्याच घरातील राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे, तर महायुती म्हणून आपण सर्वांनी त्याला समर्थन दिलं पाहिजे। आपण सर्वजण अमितला निवडून आणू, असं आशिष शेलार म्हणालेत। माहीम विधानसभा मतदारसंघात दादर आणि प्रभादेवी असे दोन महत्त्वाचे भाग येतात। माहीम विधानसभा हा मतदारसंघ फार पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय। या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं दसरा मेळाव्यातील साक्षीदार असलेलं ऐतिहासिक असं शिवाजी पार्क मैदान आणि शिवसेना भवन यामुळे या मतदारसंघाला एक वेगळंच असं महत्त्व आहे। 2022 मध्ये शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे। यंदाची निवडणूक उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई आहे। माहीम विधानसभा मतदारसंघातून यंदा शिवसेनेचे सदा सरवणकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महेश सावंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत। खरं तर अमित ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे पुतणे, तर सदा सरवणकर आणि महेश सावंत हे बाळासाहेबांच्या तालमीत वाढलेले दोन उमेदवार आहेत। त्यामुळे यंदा मात्र या विधानसभा मतदारसंघात तिरंगी अशी हाय व्होल्टेज लढत रंगते आहे। राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत। माजी आमदार नितीन सरदेसाई, माजी नगरसेवक संतोष धुरी आणि संदीप देशपांडे यांनी विभागात केलेल्या कामांची साथ आणि त्यांचा विभागात असलेला लोकसंपर्क याची मदत अमित ठाकरेंना मिळण्याची दाट शक्यता आहे। 15 वर्षांपूर्वी 2009च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने शिवसेनेचा हा गड भेदला होता। राज ठाकरे यांची या मतदारसंघात प्रचारार्थ सभा झाली तर त्याचा मतांवर परिणाम हा नक्कीच होऊ शकतो। राज ठाकरे यांच्या प्रचार सभा, त्यातील विरोधाचे मुद्दे आणि विरोधकांचा समाचार घेणं यावर मतांचं गणित बऱ्यापैकी अवलंबून असेल। सदा सरवणकर हे सध्या माहीम विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत, पण शिवसेनेत झालेल्या बंडांनंतर सदा सरवणकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली। त्यामुळे त्यांच्यावर मतदारसंघातून आणि चहूबाजूने टीका होऊ लागली होती। पण मागील 2.5 वर्षांपासून सदा सरवणकर यांच्या कामांना मतदारसंघात कमालीचा वेग आलाय। गेल्या काही वर्षात शिंदे सरकारच्या कामांचा आणि योजनांचा धडाका त्यांच्या दिमतीला तर आहेत। सदा सरवणकरांकडे मुंबई महापालिकेत 3 टर्म नगरसेवक आणि विधानसभेत 3 टर्म आमदार असा लोकप्रतिनिधी म्हणून चांगलाच अनुभव आहे। त्यांच्याकडे वाकचातुर्य नसले तरी राजकीय चापल्य नक्कीच आहे। त्याची झलक वेळोवेळी त्यांनी दाखवून दिली आहे। शिवसेनेकडून 2009च्या विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर यांना तिकीट नाकारणं शिवसेनेच्या चांगलंच अंगलट आलं होतं। त्यानंतर शिवसेनेच्या नेतृत्वाने अशी चूक पुन्हा केली नाही। तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांच्याकडे देखील प्रभादेवी विभागातील लोकांशी चांगला जनसंपर्क आहे। सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यातील रस्तिकेच ही प्रॅक्टिकली आणि सहानुभूती यावर अवलंबून असेल। पण दरम्यानच्या काळात शिवसेनेत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। वाढत्या कामांचा अर्थ मतदार राजा नक्कीच जाणतो। शिवाय कधी कधी मतदार राजा सहानुभूतीकडे देखील झुकतो, तर कधी प्रॅक्टिकली विचार करत मतांची झोळी देखील भरतो। शिंदे गटाचे बंड पटले की नाही पटले, त्यानंतर सदा सरवणकरांच्या कामांना आलेला वेग, महेश सावंत यांच्याबाबत असलेली सहानुभूती आणि त्यांची शिवसेनेबद्दलची निष्ठा यावर कोणाचे पारडे जड होईल त्यावरच उमेदवाराचे यश अपयश अवलंबून असेल। मतदार राजा जरी बोलत नसला तरी तो मतदानातून आपली निवड उघड करतो, हे याआधीही या मतदारसंघाने दाखवून दिलंय।
सदा सरवणकर आणि महेश सावंत या दोन्ही उमेदवारांची कर्मभूमी दादर प्रभादेवीच. सुरुवातीच्या काळात महेश सावंत हे सदा सरवणकर यांचे अत्यंत निकटवर्तीय होते, पण 2017 मध्ये या दोघांमध्ये मतभेद झाले आणि त्याला राजकीय संघर्षाची किनार लागली. 2017च्या मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 194 मधून शिवसेनेच्या तिकिटावर सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर हे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. शिवसेनेने तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेले महेश सावंत हे अपक्ष उमेदवार म्हणून लढले आणि त्यांनी सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकरला कडवी झुंज दिली, पण अवघ्या काही मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. खरं तर माहीम, दादर, प्रभादेवी या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मराठी लोकसंख्या असलेली वस्ती अधिक आहे. या विभागात शिवसेनेची शकले झाल्यानंतर महेश सावंत यांना विभाग प्रमुख पदाचा बोनस मिळाला. तेव्हाच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्याचे ते संकेत होते. महेश सावंत यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख कार्यकर्ता, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख असा चढता राहिलाय. सुरुवातीपासूनच त्यांचा सामाजिक कार्यात सहभाग होता. तसेच प्रभादेवी विभागात त्यांच्याबद्दल कमालीची सहानुभूती आहे, पण त्यांचा प्रभाव असलेला भाग मर्यादितच आहे. या मतदारसंघात मराठी टक्का निर्णायक जरी असला तरी माहीम परिसरात मुस्लिमांची मतं आहेत. ती मतं सदा सरवणकरांना एक गट्टा मिळण्याची दाट शक्यता आहे. आता अलीकडेच झालेल्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये इथल्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या अनिल देसाईंना देखील चांगली मतं मिळाली होती आणि त्यांचा विजय देखील झाला होता. पण उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह जरी दुणावला असला तरी लोकसभेच्या निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील माहीम विधानसभेत शिंदे गटाच्या उमेदवाराने बऱ्यापैकी मतं मिळवली होती, हे विसरून चालणार नाही. तर दुसरीकडे राज ठाकरे राहत असलेल्या शिवाजी पार्क परिसरामधून अमित ठाकरेंना अधिक मतं मिळण्याची दाट शक्यता आहे. या सर्व घडामोडींचा विचार करता माहीम विधानसभा मतदारसंघातील ही तिरंगी लढत हाय व्होल्टेज होणार यात शंकाच नाहीत. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.